हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। विथ त्याला बेल्ट असणार आहे। तर आपण साडी घेतली आहे, मी 3 मीटर अस्तर घेतले। तर आधी आपण अस्तरावरती पूर्ण कटिंग करणार आहोत, मग आपण साडी इथे कट करायची। तर आधी जो आपला टॉपचा पार्ट आहे त्यासाठी आपण इथे कापड वेगळं करून घेऊया। तर इथे बघा आपण एक अर्धा मीटर आपण कापड इथे वेगळा करून घेतले। याला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे। जेवढे तुमचे बॉटम मेजरमेंट आहे त्यानुसार आपण कापड इथे हवंय। तर त्या पद्धतीने आपण इथे कापड 4 कापडामध्ये घडी घालायची। या पॉइंटला बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। आता या पॉइंटला टॉपची जेवढी उंची त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर आधी तर आपण जो शोल्डर पॉइंट आहे तिथे आपण सरळ लाईन ड्रॉ करूया, जेणेकरून शोल्डर आणि जो गळ्याचा घेरा आहे हा आपला कमी जास्त होणार नाही। या पॉइंटला आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची। आता शोल्डर डीप नेक असेल तर शोल्डर आपल्याला कमी घ्यायचंय, पण लहान मुलीची साईज आहे त्याच्यामुळे कॉमन माप मी तुम्हाला सांगेन 5.5चा आपण इथे शोल्डर घ्यायचंय। आणि गळ्याचा जो घेरा आहे तो आपण या पॉइंटला 3 इंचावरती आपण गळ्याचा घेरा घ्यायचा आहे। पाठीमागे आणि पुढचा आपल्याला कम्फर्ट होईल एवढा फक्त आपण इथे नेक घ्यायचा आहे। तर मी इथे 3.5 पुढचा आणि पाठीमागचा सेम असणार आहे 3.5 तयार होऊन 3 इंचावरती। फक्त डोक्यात हा व्यवस्थित कम्फर्टेबल व्हावा त्यामुळे आपण गळ्याचा घेरा इथे 3 इंचावरती घेतलाय। तर या पद्धतीने नेक प्रॉपर नेक आपण या पद्धतीने गोल आकारात घ्यायचंय। जी मुंड्याची उंची आपण या पॉइंटला 6.5 इंचावरती घेणार आहोत। इथून आपण आता चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा। 21 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे। तर या पॉइंटला बघा 5 आणि जस्ट 2 लाईन एवढा याचा चौथा पार्ट आपण काहीसा घेऊया। इथून ड्रेस मुलीचा त्याच्यावर मार्जिन आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। 2 इंच मी इथे मार्जिन घेते। या पॉइंटला तिरकस घ्यायचंय आणि गोलाई घ्यायची हलकीशी। बॅकची गोलाई 1.5 इंचावरती, फ्रंटची गोलाई 1 इंचावरती। जी आतली गोलाई ती आपण पूर्ण आतल्या हाताने या पद्धतीने घेऊया। ही आपली बॅकची असणार आहे या पद्धतीने। आता उंची, तर उंची टॉपची तुम्हाला जेवढी हवी त्यात 1 इंच एक्स्ट्रा। आता यात मला रेडी या पॉइंटला आपल्याला हवी आहे 10 इंचावरती। तर आपण 11 वरती घेऊया। इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय। कमर घेर आहे 20 इंचाचा, तर आपण 5चा चौथा पार्ट घेऊया। इथे पण मार्जिन 2 इंचाची घेते। मेजरमेंट जे ते आपण इथे वाढतं ठेवतोय या पॉइंटला। आता बेबी ड्रेस आहे तर आपण मेहनत फक्त शोल्डरचा घेरा 3 इंच घ्यायचंय। पाठीमागे चेन वगैरे लावत नसाल तर आपण 3 इंचाचा घेरा घ्यायचाय, जेणेकरून कम्फर्टेबल होईल। आणि 5.5चा आपण इथे शोल्डर घेतलंय। नेक आपण 3.5 इंचावरती घेतलंय। मुंड्याची उंची ती आपण 6.5 इंचावरती घेतली आहे। आणि जी आपली उंची त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय। 10 + 1 = 11। तर हे आपण टॉपचं जो पार्ट आहे त्याला ड्रॉ करून झाल्याला आपण कट करून घेऊया। आपण आता टॉपच्या पार्टची कटिंग केली। हा आपला मागचा पार्ट आहे, आपला इथे पुढचा पार्ट आहे। सेम मेजरमेंट फक्त इथे गोलाई जी ती आपण अर्धा इंच आतून घेतली। तर आता बघा ही अस्तराची आपण टॉपची पार्ट कट केली। आता जो आपला खालचा घेरा असणार आहे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, तर आपल्याला फक्त प्लेट्स लावायचे आहेत। आता यात बघा आपण टॉपचा पार्ट केलाय। उरलेलं जे 3 मीटर मधलं अस्तर आहे ते आपण इथे घेतोय। आता याचं मेजरमेंट कशी कटिंग करायची आपल्याला, तर पूर्ण ड्रेसची उंची आपण 35 हवी। तर यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे की 36 इंचावरती। आता यात आपण करायचं काय, जो टॉपचा पार्ट आहे त्याचं मेजरमेंट आपण 10 इंच घेतलंय। 11 घेतले पण शिलाई होऊन ते 10 येईल। तर आपण 10 वरती एक पॉईंट ठेवलाय आणि त्याला आपण उंचीचं मेजरमेंट घ्यायचंय। रेडी ड्रेस हवाय आपण 35 इंचचा, तर यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजेच की 36 इंचावरती। आता फक्त करायचं काय, आता एवढाच आपला पार्ट आहे एवढा एक्स्ट्रा
याला आपण इथून कटिंग करून घ्यायची. तर आपण हा सरळ पट्टा जेवढा आपण घेरावा तेवढा आपण इथे कट करून घेऊया. आता इथे बघा उंचीनुसार आपण अस्तर कट केले, डबल फोल्ड केले आणि या पद्धतीने फक्त मी प्लेट्स तुम्हाला या पद्धतीने आपल्याला इथे टाकायचे आहे. तर हा आपला टॉपचा पार्ट रेडी आहे. खाली तर बघा इथे आपण प्लेट्स चालवल्यानंतर आता सेम आपण ना मेजरमेंटमध्ये आपण जो साडीचा कापड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर आपण जे आपण कट केले ते मेजरमेंट ठेवून ते कट करून घेऊ. आता इथे बघा आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोघं इथे मॅच करून घेतलंय. त्यानंतर जेवढं आपलं अस्तर तेवढं आपण मेन फॅब्रिक पण इथे कट करून मॅच करून घेतलं. आता फक्त आपण करायचं काय, इथे बघा शोल्डर मॅच करायचे, स्लीव आपल्याला इथे जशी आपण प्लेट्स लावून इथे लॉंग स्लीव टोगा स्लीव जिला म्हणतो आपण त्या पद्धतीने इथे आपल्याला स्लीव कट करायचे आणि फक्त इथे आपण प्लेट्स लावून घ्यायचे. स्लीव लावून शोल्डर मॅच करायचे आणि कमरेला प्लेट्स लावून फ्रॉक इथे रेडी करायचा आहे. मग याचा पदर कसा कट करायचा आहे बेल्ट तो मी तुम्हाला याची सविस्तर स्टिचिंग दाखवते. इथे आपण ड्रेस रेडी करून घेतलाय. आता आपण बेल्ट इथे स्टिच करून घेऊया. आता इथे बघा आपण तुम्हाला जेवढा पदराचा पार्ट आहे तेवढा मी इथे आडवा घेतलाय. याला आपण पूर्ण यूज करणार आहोत. याचं फक्त आपण करायचं काय, कमरेला आपल्याला वेगळा बेल्ट लावायचा आहे. तर हा जो प्लेट्सवाला पार्ट असणार आहे त्यासाठी मी हा काठाचा पार्ट इथे कट करून घेते. तर हा काठाचा पार्ट आपण इथे कट करून घेतला. त्याच्यावरती पूर्ण वर्क आहे. त्याला आपण करायचं काय, आपल्या नॅचरल जशी आपण पदराला प्लेट्स लावतो तशा प्लेट्स लावून घ्यायचे आणि पिनअप करून घ्यायचे.